वर नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे सोमवार आणि परत आलो मी कोल्हापूरला. आणि आता सकाळचं 8 वाजलेलं आहे. 8 नाही 8:30 वाजलेलं आहे. आणि आता आपापल्या कामाला सगळे गेलेत, आई आणि त्यांनी पण गेले. आणि इकडं माझं देवपूजा झालेलं आहे, बाकीचं काम आवरायचं आहे. इकडं बघा मस्त देवपूजा झालेलं आहे. आता आरती पण करून घेतलं आणि आता बाकीचं काम आवरायचं आहे. आणि सकाळ उठून पोरांचं बघा उठून जरा अभ्यास करत बसलेलं आहेत. शाळा अजून सुरू झालेलं आहे. सम्राटचा आहे क्लास, आशिषचा आहे क्लास आहे, त्याचा पण अकॅडमीला जातो आहे तो. चाललं आहे त्यांचा अभ्यास. आमचं सम्राटचं शर्ट काढूनच बसलेलं आहे. आणि इकडं आमचं काम सकाळचं काम असते, ते सगळं काम आवरतो. स्वयंपाक, धुणं, भांडी सगळं काम आवरतो. आजचं व्हिडिओनं सुरू केलेला आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. मला इकडं स्वयंपाक चाललेला आहे. इथं पण काय बनवायचं आहे, डबू. काल पण तिथं गावात तेच बनवलेलं आहे आणि ते डबं वेगळं आहे आणि हे डबं वेगळं आहे. बघा हे जवारी आहे, गोल बारकी बारकी बघा, हे वेगळंच आहे डबू. आणि पोकळ्याची भाजी निवडून ठेवलेलं आहे. आता स्वयंपाक करायचं. आणि इकडे बाहेर पोरांचं काय चाललं आहे, अशीच चाललं आहे आता क्लासला. सम्राटचं आंघोळ झालेलं आहे, आवरा लागले ते. आणि इकडं अशीच आवरलं आहे आणि ते चाललं आहे आता क्लास. हे बघा आशिष, आशिष शाळा सुरू झालेलं नाही अजून. सम्राट शाळा किती तारखेला सुरू होते? 8 म्हणजे आज हे मे आहे. ह्या महिन्यात 8 तारखेला 1 तारीख आहे. आज 1 तारीख, अजून 7 दिवस आहे. 10वीला आहे शाळा सुरू त्यांचं. आणि इकडं आमच्या स्वातो काय करायला लागल्या, लसूण सोलायला. आता भाजीला काय काय पाहिजे चिराशिरी हे सोलून द्यायचं, त्याचं काम चाललं आहे. आणि सृष्टी आंघोळ करायला लागल्या, ताई आवरा लागल्या, सगळ्यांचं चाललं आहे. सम्राट आवरलं? आता क्लास कितीला आहे? 4 वाजता. रोज 10 वाजता असते आणि आज 4 वाजता आहे. शाळा सुट्टी असून पण त्यांचं कसं क्लासला लावलेलं आहे. मग क्लासला जातात पोरं 4 ते 7, नाहीतर सकाळचं 10 ते 4 असा क्लास आहे. सुट्टी आहे म्हणून जादा तास घ्यायला लागल्या. आणि शाळा सुरू झालं का नाही, किती संध्याकाळी ना काय सकाळी बरं. चला मी आता स्वयंपाक करतो. दुपारी डबा द्यायचा असते. आई ते मार्केटला गेल्यात, त्यांच्यासाठी डबा ताई घेऊन जातात. इकडं पोकळ्याची भाजी जरा गरम पाण्यात टाकलेलं आहे, गॅस बंद करतो. ते काय पूर्ण जास्त शिजवलेलं नाही आहे, गरम पाण्यात टाकलेलं आहे. लसूण, मीठ आणि तेल मस्तपैकी चरचरीत पोकळ्याची भाजी बनवायची. इकडे चाळणमध्ये भाजी, चिरून घेतले भाजी. ते सगळं आता सुट्टा करून घ्यायचं.
लसूण बघा एवढे घेतलेलं आहे. जरा पोकळ्याच्या भाजीला लसूण जास्त पाहिजे. चावी बंद कर सम्राट. बारीक करून घे. कढई गरम व्हायला लागली. भाजी इकडं मग तयार झालेला आहे. ठोका इकडं पोकळ्याची भाजी झालेला आहे. आणि आता बनवतो डबू. हे डबू बघा कसं आहे, तिखट असतं हे डबू. खाद्य तर गावात केलेलं ते सप्पक असतं ते वेगळं. हे जवारी डबू आहे. चला हे कसं करतो रेसिपीला शेअर करतो. पूर्ण व्हिडिओ बघा. त्यामध्ये काय काय टाकायचं आहे. शेंगदाण्याचं नाही, खोबरं घालून करणार आहे. चला
इकडं स्वयंपाक सगळं आवरलंय आणि आता ताई घेऊन चालले डबा. आई आणि 2 नंबर ताई गेलेत मार्केटला भाजी आणायला. मग ताई आता डबा घेऊन जाणार. भाजी आणि इकडं गवारीची भाजी आहे. तिघांचा डबा. चला इकडं भाकरी आणि भात. आता वाजले 11:30 वाजलेला आहे आणि आता मार्केटनं भाजी घेऊन येतात तिथं मंडईमध्ये. मग तिथून आता ताई डबा घेऊन जाणार. मग तिथून आता रात्री 10 वाजता येणार त्यांनी. सकाळी 7ला म्हणजे गेल्यात आई आणि ताई. आज सोमवार सुट्टी नसते. सोमवारची सुट्टी घेत नाही त्यांनी. उद्या घरात असतात. आता मला आजच जास्त आणलेलं असतं. सोमवार, बुधवार आणि शनिवार मार्केटला जातात. 2 दिवसात एकदम माल आणतात. म्हणजे भाजी पालेभाजी मालक आणतात आणि ह्याने फळभाजी ह्याने आणतात. म्हणजे ताई आणि आमचे सासूबाई आणतात आणि पालेभाजी आमचं मालक म्हणजे मिस्टर आणतात. त्याने पण सकाळीच गेल्यात. त्याने जातात बोरगावला आणि त्याने पण आता रात्री 10 वाजताच येतात. त्यांचा काही डबा काही नसते. ते सकाळचं चहा पिऊन तसंच जातात आणि 9ला 9:30ला गेलेत का नाश्ता करून जातात. नाहीतर तसं जातात. त्यांचं जेवण खाणं पिणं बाहेरच. डबा काही घेऊन जात नाही आहे तिने. चला इकडं स्वयंपाक सगळं आवरलं आहे आणि बाहेरचं काम धुणं भांडी ते पण सगळं आवरलं आहे. आता काम सगळं आवरलं आहे. वाजले आता 11:30-12 वाजत आलेलं आहे. इकडं पोरींचं काम चाललं आहे. हे बघा धुणं धुवायला लागल्यात. इकडं सगळं वाळत घालायला लागल्यात. बघा कसलं पडलेलं आहे. आणि इकडं पण आमचं समोर घरासमोर आहे शेत. हे बघा मस्त ऊस आहे. इथं पण आपलं गावाकडं आहे तसंच समोर ऊस तसं आहे तसंच इकडं पण शेत आहे. आणि आजचं रुटीन 12 वाजता सकाळी 7 ते 12 रुटीनला शेअर केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.